शाळेत जा, आईस बासने बरोबर बागेत जा, देवलात जा, इतर पण बरेच ठिकाणी जा, हो का नाही? शाळेत तुमने वर्गात फला रह, आणखी कसं फला रह बरं? शाळेतले सगळ्याला सूचना कळाव्यात म्हणून सूचना फलकावर सूचना लिहिलेल्या रहत. काय काय सूचना रहत आठवा बरं. दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी शाळेला मकर संक्रांतीनी सुट्टी आहे. शनिवारी 9 फेब्रुवारी 2019 रोजी पालक सभा आहे, तरी सर्व पालकांनी उपस्थित राहा. शुक्रवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी रंगीत तालीम आहे. सगळे विद्यार्थ्यांनी ठीक 8 वाजता शाळेत उपस्थित राहा, इशी सूचना रह. शाळेला सुट्टी असणी, शाळेत काही विशेष कार्यक्रम असणार तर इशा महत्त्वाच्या सूचना मुख्य फलकावर लिहिलेल्या रहत, म्हणजे सूचना फलकावर लिहिलेल्या रहत. अजून काही सूचना फलक शाळेत रहत. ही आहा शाळेना ग्रंथालय आणि वाचनालय. अठ काय काय सूचना रहत वाचूया बरं. कृपया शांतता राखा. ग्रंथालयात प्रवेश करताना आपला दप्तर ग्रंथालयातले कपाटात ठेवा. फक्त वही, पेन, पेन्सिल बरोबर ल्या. पुस्तका लेण्या देण्याना टाईम, बारीक सुट्टी, मधली सुट्टी, शाळा भरण्याने आधी अर्धा तास आणि शाळा सुटल्यावर अर्धा तास. या सूचना प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या असू शकत. ये सूचनातून आपल्याला काय कळलं बरं. नियम कळत. आपल्याला काय करूला आहा आणि काय करूला नाही ती समज. वाचनालयातले सूचनामुळे आपल्याला कळलं का अठ गप्पा मारे चालणार नाही. लेण्या देण्याना टायमात पुस्तक बदलूला पाहिजे, म्हणजे लिहिलेला पुस्तक परत करूला आणि दुसरा पुस्तक लिहीन जावला. इशाच सूचना शाळेतले स्वच्छतागृहात लिहिलेल्या रहत, म्हणजे स्वच्छतागृहात पण सूचना फलक रह. कृपया पुरेसे पाणी वता, नळ चालू नको ठेवसाल. स्वच्छतागृहाने भिंतीवर काय लिवसाल नको. इशा काही सूचना तुम्ही वाचात का? काही ठिकाणी जाम माणसा जात, इशे ठिकाणाला सार्वजनिक ठिकाण इसा आखज. इशे ठिकाणी सगळ्यासाठी सूचना लिहिलेल्या रहत. मुहूर्ले सूचना फलकावरण्या सूचना वाचा आणि चित्रा हेरा. बिफोर एंटरिंग, प्रवेश करण्याआधी. प्लीज यूज हँड सॅनिटायझर, कृपया हँड सॅनिटायझर वापरा. प्लीज पुट ऑन अ मास्क, कृपया मास्क आवश्यक घाला. प्लीज पुट ऑन अ ग्लोव्ज, कृपया हातमोजाना वापर करा. इसा लिवलेला रह. याना अर्थ चित्रा वर्षा तुमने लक्षात आणा ना. अठ प्रवेश करण्याने आधी हात सॅनिटायझरनी धुवायचा, मास्क लावावा, हातमोजा घालावात, इसा आखा हा. इसा सूचना फलक तुम्ही बरेच ठिकाणी हेरावात. लिफ्ट मापन सूचना लिहिलेल्या रहत. लिफ्टनी क्षमता 6 माणसापर्यंत मर्यादित आहा. ये सूचनेमुळे कळलं का लिफ्टमा 6 माणसापेक्षा जास्त माणसांनी उभा नाही रहावा. देवलातला सूचना फलक तुम्ही वाचा का? चपला अठ काढाव्यात, याना अर्थ चपला ये जागावर काढाव्यात. दुसरी सूचना रह. चप्पल चोरांपासून सावधान, चप्पल चोरणारे चोरापासून सावधान रहूला आखा हा. बागत पण सूचना फलक रहत. कने सूचना लिहिलेल्या रहत बरं त्यावर. हेरा आणि आईस बासला वाची दाखवा. बस स्थानकावर बराच माणसा रहत,
त्यामुळे तठ पण सूचना फलक रह. अठ थुकू नये. आपला परिसर स्वच्छ ठेवा. विना तिकीट प्रवास करा तर दंड भरावा लागेल. यावरून कळलं की तिकीट काढीन प्रवास करूला हवा. तिकीट काढा नाही तर शिक्षा होईल आणि पैसा भरूला लागतील. आणखी कसं कसं सूचना लिहिलेल्या रहत बरं. तुम्ही जदवा बाहेर जा तदवा आजूबाजूला कोणकोणत्या सूचना लिहिलेल्या रहत ती हेरा. आसपासला वाचीन दाखवा. ते सूचनांना पालन करा म्हणजे त्याप्रमाणे वागा. सूचना पाळल्यामुळे आपल्याला त्रास व्हावला नाही आणि लोकालाही आपला त्रास येणार नाही. आपण काय काय शिकणार. एक सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक रहत. सूचना फलकावर आपण काय करूला हवा आणि काय करूला नाही ती लिहिलेला रह. सूचना फलकावर लिहिलेले सूचनाप्रमाणे वागूला हवा. स्वाध्याय. बाहेर जाता येताना सार्वजनिक ठिकाणी कण्या सूचना रहत त्या वाचा. समजण्यात नाहीत तर आईसपासला किंवा गुरुजीला शोधा. तुम्ही रेल्वे स्टेशनवर गॅस तर तटण्या सूचना वाचा.